गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आणि सुरुवातीलाच बातमी आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलल्यानं मराठा समाज आक्रमक झालेला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारला थेट इशारा दिलाय. तर आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत सरकारवर गंभीर आरोप केले. गेले 2 आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असताना देखील सरकारनं जाणीवपूर्वक तयारी केली नाही असा आरोपही त्यांनी केलाय. मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती देऊन 4 आठवडे उलटून गेलेत तरीही सरकार सुस्तच आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याचा सरकारनं तात्काळ जाहीर खुलासा करावा आणि मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची वेळ आता आलेली असून या उद्रेकाची सरकार वाट पाहतोय की काय असा संतप्त सवाल देखील त्यांनी केलाय. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीलाच हजर नव्हते आणि त्यामुळे कोर्टानं काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे. सरकारनं तातडीनं ठोस पावलं न उचलल्यास मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच उदयनराजे यांनी सरकारला दिलाय. तर नेमकं उदयनराजे यांनी जी पोस्ट केलेली आहे त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत. आरक्षणाबाबत खंबीर मराठा राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही. तर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारचा वकील उपस्थितीत नसल्यामुळे ही सुनावणी काही काळासाठी तहकूब झाल्यावर कोर्टानं ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे. मात्र गेले 2 आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असताना देखील सरकारनं जाणीवपूर्वक तयारी केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी पार पडणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित राहिले नाहीत आणि त्यातून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येते आणि त्याच वेळेस सरकार आणि वकिलांमध्ये कसलाही समन्वय नाही हे देखील या निमित्तानं समोर आलंय आणि म्हणूनच मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सरकारची भूमिका आता संशयास्पद वाटतेय. मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती देऊन 4 आठवडे उलटून गेलेत आणि तरी देखील सरकार सुस्तच आहे. आरक्षणाचा निकाल लागत नसल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न कायम आहे. शेकडो तरुणांच्या नोकरीचा प्रश्न लोंबकळत पडलाय आणि तरीही सरकारला जाग येत नाही. तर मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारची नेमकी भूमिका काय आहे याचा सरकारनं तात्काळ जाहीर खुलासा करावा. मराठा समाजाच्या उद्रेकाचा बांध फुटायची आता वेळ आलेली असून या उद्रेकाची सरकार वाट पाहतोय की काय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील असल्याची घोषणाही केली. मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकारची नेमकी दिशाच ठरलेली दिसत नाहीये. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील सुनावणीलाच हजर नव्हते आणि त्यामुळे कोर्टानं काही काळासाठी ही सुनावणी स्थगित केली आहे. ही बाब महाराष्ट्र सरकारला लाजिरवाणी आहे आणि आता तरी सरकारनं तातडीनं ठोस पावलं उचलवावीत, अन्यथा मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं उदयनराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, गुड मॉर्निंग. आणि आपण पाहतोय काल सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. उदयनराजे यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. नक्कीच म्हणाली. गुड मॉर्निंग. आपण जर पाहिलं तर काल मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यावर अनेक मराठा संघटनांनी यावर सरकारवर टीका केली आहे. आज देखील उदयनराजे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट इथं शेअर केली आहे. त्यामध्ये सरकारला जनता ही जी आहे ती धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण या सगळ्यांचा सार जर आपण पाहिला तर त्यांनी पोस्टच्या शेवटी असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार कटिबद्ध असलं हे जाहीर केलं आहे. असं असताना सरकारचा वकीलच जर या ठिकाणी उशिरा येतो आणि सुनावणी जवळपास 4 आठवडे पुढे ढकलली जाते, या सगळ्या प्रकरणावर सरकार गंभीर नाही हे यावरून दिसून येत आहे. आणि जर सरकार या ठिकाणी गंभीर नसेल तर खंबीर जनता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाची ही संपूर्ण पोस्ट आहे. यावरनं त्यांनी कालचा जो सगळा प्रकार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेला त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीसाठी आणि या संपूर्ण घडामोडींवर देखील आपण लक्ष ठेवून राहणार आहोत तुर्तास. धन्यवाद.